मी प्राध्यापक संतोष महाले SYBCOMच्या सर्व विद्यार्थ्यांचं प्रथमतः स्वागत करतो। आज आपण एलिमेंट्स ऑफ कंपनी लॉ, कंपनी कायद्याचे घटक या विषयामधील जो आपला चॅप्टर नंबर 1 होता त्याच्यामधील आपल्याला जो पुढचा घटक बघायचा आहे त्याच्यामध्ये कंपन्यांचे प्रकार हा पॉईंट आपण आज बघणार आहोत। पण त्याच्यापूर्वी काही प्रकार जे आहेत कंपन्यांचे आपण याच्या आधी पाहिलेलेच आहे। तर आज आपण या लेक्चरला सार्वजनिक कंपनी हा पॉईंट आपण याच्यामध्ये बघणार आहोत, नाही का। तर याच्यामध्ये आपण पूर्वतीला याच्या अगोदर खाजगी कंपनी म्हणजे काय, साधारणपणे आपण सभासद संख्येच्या आधारावर कंपन्यांचे प्रकार, हा जो आपला मेन पॉईंट आहे सभासद संख्येच्या आधारावर कंपन्यांचा प्रकार, आपण जो महत्त्वाचा पॉईंट बघतोय तो म्हणजे कंपन्यांचे प्रकार। त्या कंपन्यांच्या प्रकारामध्ये जे काही महत्त्वाचे बेस आहे त्यांच्या आधारावर कंपन्यांचे प्रकार केले जातात। त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला काही प्रकार आपण पाहिलेच आहे, त्याचं लेक्चर तुम्ही याच्या आधी ऐकलं असणारच आहे। त्याच्यामुळे आपण आता ज्या पुढचे कंपनीचे प्रकार आहेत ते आपण सुरू करणार आहोत। बघा, पहिला आहे याच्यामध्ये पॉईंट आपण याच्यामध्ये अगोदर पाहिला होता की सभासद संख्येनुसार कंपन्यांचे प्रकार। त्याच्यामध्ये आपण खाजगी कंपनी म्हणजे काय त्याची व्याख्या वगैरे पाहिली होती, ते आपण सगळ्याच्या आधी डिटेलमध्ये पाहिलंच आहे। तर आपण मला वाटतं या लेक्चरला डायरेक्टली आपला जो पुढचा पॉईंट आहे की सार्वजनिक कंपन्या, नाही का। तर सार्वजनिक कंपनी त्याला आपण इंग्लिशमध्ये पब्लिक लिमिटेड कंपनी असं म्हणत असतो। त्याची सुरुवातीला आपण व्याख्या बघूया की सार्वजनिक कंपनी कोणाला म्हणायचं। हा पॉईंट आपण आज इथून पुढे सुरू करतोय। बघा, सार्वजनिक कंपनीच्या बाबतीमध्ये सांगितलं तुम्हाला, आता खाजगी कंपनीच्या बाबतीत तुम्हाला काय सांगितलं होतं मी की खाजगी कंपनीच्या बाबतीमध्ये कमीत कमी 2 लोक किंवा सभासद एकत्र येऊन आणि जास्तीत जास्त 200 सभासद एकत्र येऊन जी कंपनी स्थापन करतात त्या कंपनीला आपण खाजगी कंपनी असं म्हणतो। हे आपण याच्या आधी पाहिलंच आहे। आता बघा, सार्वजनिक कंपनी कशाला म्हणायचं, कमीत कमी 7 लोक एकत्र येऊन किंवा त्यापेक्षा जास्त लोक एकत्र येऊन जी कंपनी स्थापन केली जाते त्या कंपनीला आपण सार्वजनिक कंपनी असं म्हणत असतो। म्हणजे याच्यामध्ये बघा, सभासद संख्येच्या बाबतीमध्ये जी मर्यादा सांगितलेली कमीत कमी 7 आणि जास्तीत जास्त किती आहे याची मर्यादा सांगितलेली नाही आहे। म्हणजे सार्वजनिक कंपनीच्या बाबतीमध्ये सभासद संख्या ही कितीही असू शकते। तर बघा, साधारणपणे समान उद्देशाने, उत्पादन करण्याच्या उद्देशाने, सेवा देण्याच्या उद्देशाने सार्वजनिक कंपनीची स्थापना 7 किंवा त्यापेक्षा जास्त लोक एकत्र येऊन ही करत असतात। ह्या सार्वजनिक कंपनीच्या बाबतीमध्ये बघा, पुढं भांडवलाची मान्यताप्राप्त शेअर बाजारात नोंदणी करता येऊ शकते। म्हणजे सार्वजनिक कंपनीला तिच्या भागांची काय म्हणतात आपल्याला भाग बाजारामध्ये, भाग भांडवल बाजारामध्ये, शेअर मार्केटमध्ये भागांची नोंदणी करता येते। आता भागांची नोंदणी करता येते म्हणजे काय करता येते की कंपनीचे भाग ज्यावेळेस भाग बाजारामध्ये नोंदवले जातात त्यावेळेस त्या भागांची खरेदी आणि विक्रीचे व्यवहार हे भाग बाजारा थ्रू सुद्धा केले जाऊ शकतात। भाग भांडवलाच्या किंवा भाग बाजाराच्या माध्यमातून कंपनीचे शेअर्स विकले किंवा खरेदी केले जाऊ शकतात। त्याचप्रमाणे त्यांच्या भागांचे हस्तांतर कोणालाही करता येते। बघा, एक एक वैशिष्ट्य आपण याच्यामध्ये बघत चाललेलं आहे ह्या व्याख्येमध्ये। बघा की सार्वजनिक कंपनीचे जे भाग लोकांनी किंवा भागधारकांनी खरेदी केले आहेत ते भागधारक त्यांचे भाग कोणालाही कधीही केव्हाही हस्तांतर करू शकतात, त्यांची विक्री करू शकतात, त्यांचा मालकी हक्क आदान प्रदान करू शकतात। सभासद संख्येचे बंधन नसल्याने तिचे कितीही सभासद असू शकतात। की सार्वजनिक कंपनीच्या बाबतीमध्ये सभासद किती असले पाहिजे असं काही बंधन सांगितलेलं नाही आहे, फक्त कमीत कमी 7 असले पाहिजे आणि जास्तीत जास्त किती असायला पाहिजे याचं बंधन घातलेलं कायद्याने नाही आहे। त्याच्यामुळं सार्वजनिक कंपनीचे कितीही सभासद असू शकतात, होऊ शकतात। अनेक सवलतींमुळे या कंपनीस मोठ्या प्रमाणावर भांडवल उभारणी करता येते। आताच आपण पाहिलं की भागधारकांची संख्या ही कितीही असू शकते, त्याच्यामुळं ह्या कंपनीला भांडवल जमा करण्यास जास्त काही अडचण येत नाही किंवा कंपनीला मोठ्या प्रमाणावर भांडवल हे भागधारकांकडून गोळा करता येणं शक्य असतं। या कंपनीच्या उपकंपनीसही सार्वजनिक कंपनी असेच म्हणतात। बरेच वेळा काय होतं, एखादी सार्वजनिक कंपनी असेल तिच्या काही सबसिडरीज वगैरे असतात, छोटे छोटे कंपन्या नाही का, उपकंपन्या असतात, त्यांनासुद्धा सार्वजनिक कंपनी असेच म्हणतात। मोठ्या प्रमाणात भांडवल ज्या उद्योगास लागते तेथे या प्रकारच्या कंपन्यांची निर्मिती करण्यात आली आहे। आपण आत्ताच पाहिलं भागधारकांची संख्या ही कमीत कमी 7 आणि जास्तीत जास्त अमर्यादित, त्याच्यामुळं भागधारकांची संख्या जास्त असल्यामुळं जास्तीत जास्त भांडवल गोळा जर करायचं असेल
तर आपण सार्वजनिक कंपनीसारखा पर्याय निवडू शकतो आणि समान उद्देशाने प्रेरित होऊन काही लोक उत्पादन करण्याच्या उद्देशाने, सेवा देण्याच्या उद्देशाने, नफा मिळवण्याच्या उद्देशाने काही लोक एकत्र येऊन सार्वजनिक कंपनीची स्थापना करू शकतात. हे झालं त्याची व्याख्या. याची जर आपण हायलाईट जर करायला गेलो तर कमीत कमी 7 सभासद, जास्तीत जास्त अमर्यादित सभासद, भांडवलांची भाग बाजारामध्ये शेअरची नोंद करता येते, भागांची खरेदी विक्री भाग बाजारात करता येते, मोठ्या प्रमाणात भांडवल जर पाहिजे असेल तर आपण सार्वजनिक कंपनीसारखा पर्याय निवडला पाहिजे. त्याचप्रमाणे कंपनीचे जे भाग आहे, जे विक्री झालेले आहेत, त्या विक्री झालेल्या भागांची भागधारक कोणालाही केव्हाही कधीही त्याची विक्री करू शकतात, त्यांचे हस्तांतर करू शकतात आणि सवलती शासनाने या सार्वजनिक कंपनीला दिलेल्या असतात. तर असं हे आपलं जो पहिला पॉईंट आहे आपला सार्वजनिक कंपनीचा आपण अर्थ पाहिलेला आहे. तर आता बघा सार्वजनिक कंपन्यांचे वैशिष्ट्य, ह्या सार्वजनिक कंपन्यांचे वैशिष्ट्य काय हे आपल्याला त्याच्यामध्ये बघायचं. बघा पहिलं वैशिष्ट्य त्यांनी सांगितलेलं आहे ते म्हणजे सभासद संख्या. सभासद संख्येच्या बाबतीमध्ये बघा तर आपल्याला आता माहीतच आहे की सभासद संख्येच्या बाबतीमध्ये कमीत कमी 7 सभासद पाहिजे आणि जास्तीत जास्त अमर्यादित सभासद आहे. म्हणजे जास्तीत जास्त सभासद किती पाहिजे याच्यावर कोणत्याही प्रकारचे बंधन हे सार्वजनिक कंपनीच्या बाबतीत नसते. तर पहिले वैशिष्ट्य आहे सभासद संख्या, कमीत कमी 7, जास्तीत जास्त अमर्याद झालं पहिलं वैशिष्ट्य. दुसरं आहे भागांचे हस्तांतरण. बघा भागांचे हस्तांतरण म्हणजे काय, समजा आपण काही जर एखाद्या कंपनीचे भाग खरेदी केले असतील सार्वजनिक कंपनीचे, त्यांची विक्री करणं दुसऱ्या व्यक्तीला किंवा दुसऱ्या संस्थेला, त्याला भागांचे आपण हस्तांतरण म्हणतो. भागांच्या मालकी हक्काचे हस्तांतरण असं आपण त्याला म्हणत असतो. तर भागांचे हस्तांतरण आपल्याला सार्वजनिक कंपनीच्या भागांचे हस्तांतरण करणं शक्य असतं, सहजते कधीही कमी वेळेमध्ये होऊ शकतं. पुढं आहे भाग व कर्जरोखे विक्री. आता बघा कोणतीही कंपनी असेल तर तिला भांडवलाची मोठ्या प्रमाणामध्ये गरज असते. त्याच्यामुळे ही गरज पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक कंपनी जनतेला माहिती पत्रकाद्वारे किंवा माहिती पत्रक प्रसिद्ध करून किंवा अन्य मार्गाने जनतेला आवाहन करू शकते भाग खरेदीसाठी. त्याचप्रमाणे भागांची विक्री करू शकते कंपनी समाजाला, नाही का. त्याचप्रमाणे कर्जरोख्यांसुद्धा विक्री सार्वजनिकरित्या ही कंपनी करू शकते. म्हणजे समाजामधील कोणताही व्यक्ती ह्या कंपनीचे भाग आणि कर्जरोखे विकत घेऊ शकतो आणि त्याच्या माध्यमातून कंपनीला सुद्धा भांडवलाची गरजही पूर्ण होत असते. पुढचं आहे संचालक संख्या. बघा सार्वजनिक कंपनीच्या बाबतीमध्ये कमीत कमी 3 संचालक असायला पाहिजे, कमीत कमी 3 संचालक असायला पाहिजे आणि हे संचालक रोटेशन वाईज एक आड एक नंतर काय होत असतात, निवृत्त होत असतात. एकूण संचालक संख्येचे साधारणपणे 1/3 म्हणजे 1/3 इतके संचालक प्रत्येक वर्षी निवृत्त झालेच पाहिजे असे कायद्याने बंधनकारक केले आहे. म्हणजे 1/3 म्हणजे काय, समजा संचालक जर 15 असतील, टोटल संचालक किती आहे 15 समजा, तर 15 पैकी 1/3 किती येतील, 5 येतील, नाही का. 1/3 3 मधला 1 भाग म्हणजे 5. म्हणजे दरवर्षी किती संचालक रिटायर झाले पाहिजे, निवृत्त झाले पाहिजे, तर 5 संचालक हे निवृत्त झाले पाहिजे असे कायद्याने काय केलेले, बंधनकारक केले. तर संचालक साधारणपणे कमीत कमी 3 असायला पाहिजे आणि ते संचालक दरवर्षी 1/3 हे रिटायर झालेच पाहिजे असं काय त्याने बंधनकारक केलेले. आता 3 संचालक जर असतील तर दरवर्षी 1 संचालक तरी रिटायर हा किंवा निवृत्त हा व्हायलाच पाहिजे. बघा पुढचा पॉईंट किंवा पुढचं वैशिष्ट्य आपण सांगूया ते म्हणजे व्यवसाय प्रारंभ. तर व्यवसाय प्रारंभ याच्या बाबतीत जर आपण सांगायला गेलो, सार्वजनिक कंपनीला साधारणपणे जी नोंदणी अधिकाऱ्याकडे नोंद करावी लागते, तर ती नोंद केल्यानंतर व्यवसाय प्रारंभ करता येत नाही. म्हणजे सार्वजनिक कंपनीची नोंदणी अधिकाऱ्याकडे नोंदणी केल्यानंतर, नोंदणी दाखला मिळाल्यानंतर त्या सार्वजनिक कंपनीला त्यांचा व्यवसाय प्रारंभ करता येत नाही, हे लक्षात ठेवा. त्यासाठी सार्वजनिक कंपनीला व्यवसाय प्रारंभ दाखला मिळवावा लागतो. म्हणजे व्यवसाय प्रारंभ दाखला मिळवल्याशिवाय सार्वजनिक कंपनीला तिचा व्यवसाय सुरू करता येत नाही. व्यवसाय नोंदणीचा दाखला जरी मिळाला तरी सार्वजनिक कंपनीला तिचा व्यवसाय सुरू करता येत नाही. पण सार्वजनिक कंपनीला त्याच्या ऐवजी व्यवसाय प्रारंभ करण्यासाठी व्यवसाय प्रारंभ दाखला मिळाला की सार्वजनिक कंपनीचा व्यवसाय सुरू करू शकते, नाही का. त्याच्यामुळं ही एक गोष्ट याच्यामध्ये महत्त्वाची की खाजगी कंपनीला तिची नोंदणी केली की लगेच व्यवसाय सुरू करता येतो, व्यवसाय प्रारंभ दाखला मिळवण्याची आवश्यकता नसते. परंतु सार्वजनिक कंपनीला व्यवसाय प्रारंभ करण्यासाठी फक्त कंपनीची नोंदणी पुरेशी नसते, तर सार्वजनिक कंपनीला व्यवसाय प्रारंभ दाखला सुद्धा घ्यावाच लागतो. त्याच्याशिवाय ही सार्वजनिक कंपनी काय करू शकत नाही, तिची व्यवसाय हा प्रारंभ करू शकत नाही.
तर अशा प्रकारे हा पॉईंट आपल्या इथं संपलेला आहे की सार्वजनिक कंपन्यांची वैशिष्ट्य. पुढचं बघा, सार्वजनिक मर्यादित कंपनीचे फायदे, ॲडव्हान्टेजेस. तर सार्वजनिक कंपनीचे काय फायदे आहे, तर पहिला फायदा आपल्या याच्यामध्ये सांगता येईल की सार्वजनिक समभागांद्वारे भांडवल उभे करणे. म्हणजेच आताच आपण पाहिलं की सार्वजनिक कंपनी ही समाजातील व्यक्तींना माहितीपत्रकाद्वारे भाग खरेदीसाठी आवाहन करू शकते आणि समाजातील कोणतीही व्यक्ती, कोणतीही संस्था ह्या आपल्या कंपनीचे भाग खरेदी करू शकते आणि कंपनीला त्याच्या माध्यमातून भांडवल हे मिळू शकते. तर मोठ्या कंपनीला ज्यावेळेस जास्तीत जास्त भांडवलाची आवश्यकता असते तर त्यावेळेस सार्वजनिक कंपनीसारखा पर्याय स्वीकारला जात असतो. म्हणून ही सार्वजनिक कंपनी काय करते बरं, बऱ्याच वेळा भाग बाजारामध्ये भागांची नोंदणी करते, कर्जरोख्यांची नोंदणी करते आणि त्याच्या आधारे काय करत असते बरं, आपल्याला काय म्हणता येईल याच्यामध्ये की ती सार्वजनिक कंपनी काय मिळवत असते, भांडवल हे उभे करत असते. बघा, मोठ्या संख्येने व्यवसाय इतर प्रकारांऐवजी शेअर्सद्वारे मर्यादित कंपनी म्हणून समाविष्ट करणे निवडतात. जसे की एकमेव व्यापारी भागीदारी, मर्यादित दायित्व भागीदारी किंवा हमीनुसार मर्यादित कंपनी, तसेच नवीन कंपन्या बनवणाऱ्या विद्यमान खाजगी मर्यादित कंपनीला PLC मध्ये रूपांतरित करण्यासाठी, म्हणजे थोडक्यात सार्वजनिक कंपनीमध्ये रूपांतरित करण्यासाठी सार्वजनिक मर्यादित कंपनीचे फायदे आणि मर्यादांचे योग्य मूल्यांकन करणे आवश्यक आहे. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ही सार्वजनिक कंपनी आहे, जशी तिला काही फायदे आहे तसे तिला काही तोटे पण आहे. त्याच्यामध्ये पहिला मुद्दा आपण बघतोय की सार्वजनिक कंपनीला काय करता येतं बरं, समभागांद्वारे मोठ्या प्रमाणामध्ये भांडवलाची निर्मिती ही समाजामधून करता येते. याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल की जसं पाहिलं ना आपण, तर खाजगी कंपनीला मोठ्या प्रमाणात भांडवल मिळवता येत नाही, कारण त्यांच्या सभासदांच्या संख्येवर मर्यादा आहे 200. परंतु सार्वजनिक कंपनीला कितीही सभासद असू शकतात आणि त्याच्या आधारे ते भांडवल मिळू शकतात. पुढचा आहे दुसरा फायदा, तो म्हणजे भागधारक बेस विस्तृत करणे आणि जोखीम पसरवणे. बघा, हा पॉईंट समजून घ्या. बघा, ज्यावेळेस जनतेला समभाग ऑफर केले जातात त्यावेळेस काय होतं बरं, मोठ्या प्रमाणात भागधारकांमध्ये कंपनीच्या मालकीची जोखीम पसरवण्याची संधी मिळते. म्हणजे बघा, याच्यामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे, हे भागधारक जे आहेत ते कंपनीचे मालक असतात. नक्कीच त्यांना कंपनीची जोखीम आहे, जी रिस्क, ती भागधारकांची असते, कारण ते मालक असतात आणि शेवटी मालक या नात्याने काय म्हणतील आपल्याला, भागधारकांना त्याची रिस्क असते. म्हणजे आपण त्याला काय म्हणूया, जोखीम जी आहेत ती सगळ्याच भागधारकांची असते. मग भागधारक जर जास्त असेल तर नक्की जोखीमसुद्धा सगळ्यांमध्ये काय म्हणून आपण विभागली जात असते. यामुळे कंपनीमधील सुरुवातीच्या गुंतवणूकदारांना कंपनीतील भरीव भांडवल कायम राखताना स्वतःचे काही शेअर्स नफ्यावर विकण्याची परवानगी मिळू शकते. म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं की ज्यावेळेस कंपनी सुरू होते त्यावेळेस भागधारकांची किंवा गुंतवणूकदारांची संख्या कमी असते, नाही का. त्याच्यामुळं काय म्हणतात आपल्याला, ते जे भागधारक आहे कंपनीचे गुंतवणूकदार, तर ते काय करू शकतं बरं, जोखीम स्वतःकडे न ठेवता ती जोखीम विस्तृत करण्यासाठी, अनेक लोकांमध्ये विभागण्यासाठी ती कंपनी काय करते बरं, त्यांच्यामधील स्वतःचे काही भागे विकू शकते. एक किंवा 2 गुंतवणूकदारांवर विसंबून राहण्याऐवजी विस्तृत गुंतवणूकदारांवर कडून भांडवल मिळवण्याचे काही फायदे आहेत. म्हणजे काय सांगता येईल आपल्या याच्यामध्ये की भांडवल मिळवत असताना कमी लोकांकडून मिळवण्यापेक्षा जास्तीत जास्त लोकांकडून जर मिळवलं तर काय म्हणतात आपल्याला, याची जोखीमसुद्धा ही जास्त लोकांमध्ये असेल आणि ती विभागली जाईल जोखीम कंपनीची. जरी एखादा गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात भांडवल आणि कौशल्य प्रदान करत असेल, परंतु संस्थापक बहुधा कंपनीच्या दिशेने असलेल्या प्रभावाच्या पातळीवर आरामदायक नसतो, जे बहुधा काय म्हणतात गुंतवणूकदारांना अपेक्षित नसते. म्हणजे काय म्हणतात आपल्या याच्यामध्ये, गुंतवणूकदार जर कमी असतील, खूप कमी असतील, त्यांच्याकडे कौशल्य आहे, भांडवल आहे, मान्य आहे आपल्याला, परंतु त्यांची संख्या कमी असल्यामुळे त्यांच्याकडे समजा कंपनीमध्ये काही प्रॉब्लेम क्रिएट झाले, कंपनीला नफा जर मिळाला नाही, कंपनी बंद करायची वेळ आली, तर त्या ठिकाणी कमी लोकांचा याच्यामध्ये जास्तीत जास्त लॉस होऊ शकतो. पण त्याच्याऐवजी जर आपण भागधारकांची संख्या जर वाढवली तर नक्कीच हा जो कंपनीचा जोखीम आहे तर ती अनेक लोकांमध्ये विभागली जाऊ शकते. बघा, पुढचं आहे इतर वित्त संधी. वित्त म्हणजे पैसा. साधारणपणे वित्त भांडवलाच्या संभाव्य स्रोतांकडे पाहताना सार्वजनिक मर्यादित कंपनी बऱ्याचदा स्वतःला अधिक चांगल्या स्थितीत पाहते. म्हणजे आता याच्यामध्ये बघा, वित्त संधी म्हणजे भांडवल मिळवण्याच्या ज्या संधी आहे तर ते बघा,
आता भांडवल तसं पाहिलं तर भांडवल ही ब्रॉड कन्सेप्ट आहे. तर भांडवलामध्ये व्यवसाय सुरू करण्यासाठी जे काही सगळं लागतं त्यांना आपण भांडवल असं म्हणतो. परंतु पैसा हे सुद्धा एक भांडवलाचंच रूप आहे किंवा पैसा हे भांडवलामध्ये समाविष्ट होत असतं. तर तसं जर आपण पाहिलं की बऱ्याचदा अनेक स्रोत हे उपलब्ध असतात, अनेक मार्ग हे भांडवल मिळवण्याचे सार्वजनिक कंपनीकडे उपलब्ध असतात. त्या दृष्टीने सार्वजनिक कंपन्याचा फायदा आहे, कारण समाजाकडून ते भांडवल मिळवू शकतात. सार्वजनिक मर्यादित कंपनी असण्याची आणि स्टॉक एक्सचेंजची यादी राखण्याची मागणी, उदाहरणार्थ कॉर्पोरेट कर्ज देताना कंपनीचे पत वाढवण्यात मदत होते. म्हणजे साधारणपणे स्टॉक एक्सचेंज, सार्वजनिक मर्यादित कंपनीने जर भागबाजारामध्ये भागांची जर नोंदणी केली तर कॉर्पोरेट कर्ज देताना कंपनीचे पत वाढवण्यास मदत होते. आता बघा, पत, कंपनीची पत म्हणजे काय? कंपनीचं जे क्रेडिट आहे जर ते खूप चांगलं असेल तर नक्कीच कंपनीला समाजातील व्यक्ती किंवा काय म्हणलं बँका वगैरे हे कर्ज देत असतात. पण कंपनीचे पत जर कमी असेल, क्रेडिट जर कमी असेल कंपनीचं, नक्कीच असं कर्ज लवकर कंपनीला उपलब्ध होत नाही. बँका आणि इतर वित्तीय संस्था सार्वजनिक मर्यादित कंपनीला वित्तपुरवठा करताना खास करून सूचीबद्ध असलेल्या कंपनीला वित्तपुरवठा करण्यास अधिक उत्सुक असतील. म्हणजे सूचीबद्ध म्हणजे काय? ज्या कंपनीची भागबाजारामध्ये नोंदणी केलेली आहे, ज्या कंपनीची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, ज्या कंपनीची पत चांगली आहे, ज्या कंपनीचं नाव लौकिक आहे, अशा कंपनीला वित्तपुरवठा संस्था किंवा बँका लवकर कर्ज ह्या देण्यास उत्सुक असतात. त्याचप्रमाणे अनुकूल असे व्याजदर सुद्धा त्यांना दिले जाऊ शकतात की जेणेकरून त्या कंपनीला त्यांचं पुन्हा कर्जाची परतफेड करणं शक्य असेल. पुढचं आहे प्रतिष्ठित प्रोफाईल आणि आत्मविश्वास. म्हणजे बघा, पात्र असो किंवा नसो, कंपनीच्या नावाशेवटी PLC असणे स्थायी आणि प्रतिष्ठा वाढवू शकते. बघा, PLC म्हणजे पब्लिक लिमिटेड, नाही का, कॉर्पोरेशन. जर असं असेल त्या ठिकाणी नक्कीच कोणत्याही कंपनीची प्रसिद्धी किंवा आपण त्याला काय म्हणूया नावलौकिक हे वाढत असतं. अधिक स्थापित, मोठी किंवा अधिक शक्तिशाली असण्याची ही कल्पना ग्राहक, पुरवठा करणारे आणि कर्मचाऱ्यांच्या वर्तनावर परिणाम करू शकते. बघा, आता आपल्याला माहिती आहे एखादी सार्वजनिक कंपनी असेल, सरकारी कंपनी असेल, सरकारी नाही म्हणता येतं, सार्वजनिक कंपनी असेल तर त्या सार्वजनिक कंपनीच्या शेवटी जर PLC असेल तर एक साधारणपणे वेगळाच प्रतिष्ठा त्या कंपनीची आपल्याला दिसून येते. त्याचप्रमाणे ग्राहक असेल, पुरवठा करणारे पुरवठादार असतील, कर्मचारी असतील, त्यांच्या वर्तनावर नक्कीच ह्या कंपनीच्या काय म्हणू आपण शक्तिशालीपणाचा किंवा जास्तीत जास्त मोठ्या आकाराचा हा चांगला परिणाम हा झालेला आपल्याला दिसून येतो. कंपनी सार्वजनिक असल्यास, विशेषतः स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध असल्यास, म्हणजे काय, कंपनी सार्वजनिक असेल आणि स्टॉक एक्सचेंजमध्ये, स्टॉक मार्केटमध्ये, शेअर मार्केटमध्ये त्याची नोंदणी झालेली असेल तर लोकांना काय म्हणलं बरं त्या कंपनीविषयी जास्त लवकर माहिती मिळू शकते. अशा परिस्थितीत माध्यम आणि गुंतवणूकदार व्यवसायांकडून लक्ष वेधण्याची शक्यता अधिक आहे. म्हणजे काय बरं, की स्टॉक एक्सचेंजमध्ये जर आपण नोंदणी केली असेल आपल्या कंपनीची तर नक्कीच जे गुंतवणूकदार आहे त्यांचं लक्ष आपल्या कंपनीकडे नक्कीच वेधलं जाऊ शकतं आणि ते काय म्हणतात आपल्याला आपल्या कंपनीला भांडवल ते देऊ शकतात, नाही का. प्रतिष्ठित प्रोफाईल म्हणजेच काय, एक पब्लिक लिमिटेड कंपनी म्हटलं की त्यांची प्रोफाईल किंवा कंपनी चांगल्या प्रकारे नावलौकिक असतं, प्रतिष्ठा ही आपल्याला काय म्हणू आपण एक गुडविल असतं थोडक्यात. त्याचप्रमाणे हे विनामूल्य प्रसिद्धीसारखे आहे. म्हणजे जर आपण आपल्या शेअरची भागबाजारात जर नोंदणी केली असेल तर नक्कीच याच्यामुळे नक्कीच आपल्या कंपनीला विनामूल्य प्रसिद्धी मिळू शकते. म्हणजे अधिक लोक कंपनी आणि तिची उत्पादने, सेवा ओळखतात. म्हणजे आपली कंपनी कोणती सेवा देते किंवा कोणते प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करते याच्याविषयी लोकांना लवकर माहिती मिळते. उत्तम ब्रँड ओळखल्यामुळे अधिक विक्री होऊ शकते. म्हणजे एक प्रकारे आपल्या कंपनीची प्रतिष्ठा तयार झाली नक्कीच आपल्या कंपनीचा एक ब्रँड तयार होतो आणि विक्री अधिक होऊ शकते. विश्वासार्हता आपल्या कंपनीवर वाढते, आत्मविश्वास आपल्या कंपनीचा वाढू शकतो, मजबूत होतो, नाही का. खाजगी कंपन्यांपेक्षा कायदेशीर कारभाराखाली कार्य करते, जास्त भांडवलाची आवश्यकता मोठ्या सार्वजनिक कंपनीला असते, पारदर्शकता असते, शेअर मार्केटमध्ये सार्वजनिक कंपनीची नोंद असते. ह्यामुळे ह्या कंपनीला एक प्रकारे वेगळीच विश्वासार्हता आणि आत्मविश्वास ह्या कंपनीवर तयार झालेला असतो. पुढचा आहे काय म्हणू आपण फायदा, पुढचा आहे समभागांचे हस्तांतरण. बघा, आपण याच्या आधीच पाहिले की खाजगी कंपनीला त्यांच्या शेअर्सचे काय म्हणतात आपल्याला सहज हस्तांतरण करता येत नाही, परंतु जे सार्वजनिक कंपनीचे भागधारक आहे त्यांना त्यांच्या भागांचे सहज हस्तांतरण करता येत असते. स्टॉक एक्सचेंजमध्ये काय म्हणतात आपल्याला त्याची नोंद करता येते. भाग बाजाराच्या सहाय्याने
सार्वजनिक कंपनी भागांची विक्री करू शकते, खरेदी करू शकते, म्हणजे समभागांचे किंवा शेअरचे हस्तांतरण करणं आपलं काय म्हणता येईल बरं, सहज शक्य असतं सार्वजनिक कंपनीच्या या प्रकारामध्ये, नाही का. आता हे झाले सगळे फायदे सार्वजनिक कंपनीचे. पुढच्याला आपल्याला बघायचे मर्यादा, काही लिमिटेशन्स आहे सार्वजनिक कंपनीच्या, ते पण आपल्या इथं आता बघायचे. काय मर्यादा बरं, बघा पहिली मर्यादा आहे अधिक नियामक आवश्यकता. आताच आपण पाहिलं की सार्वजनिक कंपनीमध्ये अनेक लोकांचे, बरेच लोकांचे, समाजामध्ये लोकांचे भांडवल असते, म्हणजे त्यांनी कंपनीला भांडवल हे पुरवलेले असते. मग अशा ह्या विस्तीर्ण संख्येने भरपूर लोकांना, संख्येने जास्त असलेल्या लोकांचं संरक्षण व्हावं म्हणून काय म्हणतील आपल्याला, शासनाचं या सार्वजनिक कंपनीवर जास्त निर्बंध असतात, जास्त नियम या कंपन्या लागू केलेले असतात, नाही का. सार्वजनिक मर्यादित कंपनीसाठी कायदेशीर नियामक आवश्यकता खाजगी मर्यादित कंपनीपेक्षा अधिक कठोर असते. आताच आपण पाहिलं सार्वजनिक कंपनीवर जास्त बंधनं असतात शासनाचे खाजगी कंपनीपेक्षा. उदाहरणार्थ आपण जर पाहायला गेलं तर अतिरिक्त निर्बंधांमुळे हे पुढील बाबी समाविष्ट आहे. उदाहरणार्थ बघा, कंपनी व्यापार करण्यापूर्वी कंपनी हाऊसकडून ट्रेडिंग प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. म्हणजे सार्वजनिक कंपनीला त्यांचा वस्तूंचा व्यापार करण्याच्या अगोदर, विक्री करण्याच्या अगोदर काय करावं लागतं बरं, कंपनी हाऊसकडून ट्रेडिंग प्रमाणपत्र, म्हणजे आपण त्याला म्हणतो व्यापार प्रमाणपत्र, हे त्यांना घेणं आवश्यक आहे. तर सार्वजनिक कंपनीला घेणं आवश्यक आहे, परंतु खाजगी कंपनीला असं ट्रेडिंग प्रमाणपत्र घेण्याची आवश्यकता नसते. खाजगी कंपनीला कमीत कमी 3 संचालकांची आवश्यकता असते. सार्वजनिक कंपनीला कमीत कमी 3 संचालकांची आवश्यकता असते, परंतु खाजगी कंपनीला अशी काही आवश्यकता नसते, किंवा एकच संचालक असला तरी चालून जातो. संचालकांना कर्जासंबंधी अधिक कठोर नियम लागू होतात. म्हणजे संचालकांना कर्ज देणं किंवा घेण्याच्या विषयी अधिक कठोर नियम हे सार्वजनिक कंपनीला लागू आहे, परंतु तसे नियम हे खाजगी कंपनीला लागू नाही आहे. तर साधारणपणे अशा अनेक निर्बंध असल्यामुळे सार्वजनिक कंपनीला काय होतं आहे की हे एक मर्यादा त्यांची, कारण की पब्लिक इंटरेस्ट असल्यामुळे, बऱ्याच लोकांचे शेअर्स आपल्या कंपनीमध्ये असल्यामुळे काय होतं आहे की शासनाचे किंवा कायद्याचे कठोर नियम आपल्या सार्वजनिक कंपनीला हे पाळावे लागतात. पुढे आहे पारदर्शकतेची उच्च पातळी आवश्यक. आता पारदर्शकता म्हणजे काय, कंपनीचे जे काही व्यवहार होतात, जे काही खरेदी विक्री होते, मॅन्युफॅक्चरिंग होतं, सेलिंग होतं, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये पारदर्शकता असणे आवश्यक आहे. बघा, सार्वजनिक कंपन्यांकरिता पारदर्शकतेची उच्च पातळी आवश्यक असते. सार्वजनिक कंपनीला काय पारदर्शकता असणं आवश्यक आहे. पारदर्शकता म्हणजे काय, सर्व माहिती ही लोकांना माहिती असणं, त्याला आपण म्हणतो. थोडक्यात कंपनीची पारदर्शकता म्हणजे काय, नफा किती झाला, तोटा किती झाला, खर्च किती केला, इनपुट कोणते वापरले, काय, हे सगळ्या गोष्टींची माहिती ही पारदर्शक असली पाहिजे, असं बंधन हे सार्वजनिक कंपनीला असतं. तसेच त्यांच्या खात्यांचे लेखापरीक्षण करण्याची आवश्यकता असल्यास सार्वजनिक मर्यादित कंपन्या सहसा संक्षिप्त खाती दाखल करण्यास असमर्थ असतात. म्हणजे आपल्याला माहिती आहे की जे लेखापुस्तके आहेत, जे अकाउंटिंग केलं जातं, हिशोपुस्तके तयार केली जातात, त्यांची तपासणी ही करावी लागते, नाही का. आणि तपासणी करत असताना या हिशोपुस्तकांची काय म्हणतात आपल्याला संक्षिप्त रूपात मांडणी करता येणं शक्य नसतं. तर लहान खाजगी कंपन्या सहसा असे करू शकतात, परंतु सार्वजनिक कंपन्या असं करू शकत नाही. पूर्ण रूपामध्ये पूर्ण खात्यांचं पूर्ण लेखापरीक्षण हे सार्वजनिक कंपन्या करून घ्यावं लागतं. त्याच्यामुळं अधिक वेळ काय म्हणू आपण त्याला लागतो, किचकट प्रक्रिया होऊन जाते. अशा काही मर्यादा काय म्हणतात आपल्याला सार्वजनिक कंपन्यांच्या असतात, असं आपण म्हणू शकतो. पुढचं आहे अल्पकालीन. बघा, जिथे सार्वजनिक मर्यादित कंपनीची यादी केली जाते तिथे बाजाराने लादलेला दबाव वाढू शकतो. बाजाराने पाहिल्याप्रमाणे कंपनीचे शेअर्स किंमत कंपनीचे मूल्य दर्शवते आणि संभाव्य गुंतवणूकदार सहसा निरोगी परताव्याची अपेक्षा करतात. याच्यामध्ये याच्यामध्ये सांगता येईल की जे संभाव्य गुंतवणूकदार म्हणजे कोण, की जे भविष्यामध्ये कंपनीचे गुंतवणूकदार होऊ शकतात. तर त्यांना अपेक्षा अशी असते की कंपनीकडून त्यांना काय भेटावं, चांगला परतावा मिळावा. एखाद्या खाजगी कंपनीत त्वरित मागणी नसल्याने संचालकांना जवळजवळ केवळ अल्पमुदतीच्या परिणामावर लक्ष केंद्रित करावे लागते. म्हणूनच ते कदाचित मोक्याच्या संधी किंवा धोक्यांना गमावू शकतात. त्यामुळे दीर्घकालीन व्यवसायातील सर्वोत्तम प्राप्ती होत नाही. तर साधारणपणे अल्पकाळाचा विचार केल्यामुळं काय होतं बरं, कंपनीला लॉंग टर्म जो दीर्घकाळ आहे त्याच्यामध्ये कंपनी जास्त काही फायदा घेता येत नाही. पुढचा आहे प्रारंभिक आर्थिक वचनबद्धता जास्त आहे. बघा,
खाजगी मर्यादित कंपनीच्या बाबतीमध्ये कसं आहे, त्यांच्यापेक्षा ही जी सार्वजनिक कंपनी तिला काय करावं लागतं बरं, किमान आर्थिक वचनबद्धता जास्त असते. आर्थिक वचनबद्धता म्हणजे काय की पैशाची परतफेड करण्याविषयीच्या अटी शर्ती वगैरे असतात त्या जास्त असतात. व्यापार करण्यासाठी PLC कमीत कमी शेअर्स भांडवलाच्या किमान 5 लाख रुपयाने प्रारंभ करणे आवश्यक आहे. म्हणजे साधारणपणे 5 लाख रुपये भांडवल हे काय असलं पाहिजे बरं, सार्वजनिक कंपनीचं असलं पाहिजे, त्याशिवाय त्यांना व्यवसाय सुरू करता येत नाही. त्यातील किमान 25% पैसे दिले जावेत, म्हणजे वसूल त्यांचं झालं पाहिजे. 5 लाखापैकी साधारणपणे 25% जर म्हणतं 1,25,000 रुपये काय झाले पाहिजे, वसूल झाले पाहिजे आणि ते व्यवसायासाठी वचनबद्ध असले पाहिजे. समजा एका खाजगी कंपनीत 100 रुपयाचा एकच वाटला जाऊ शकतो आणि इश्यूसाठी पैसेही दिले जाऊ शकत नाहीत. कंपनी स्थापनेची संबंधित किंमत देखील जास्त असू शकते. थोडक्यात साधारण सांगायचं याच्यामध्ये काय, सार्वजनिक कंपनीला ती कंपनी स्थापन करताना खर्च हा जास्त येत असतो, अनेक अडचणी याच्यामध्ये असतात. तर अशा प्रकारे आपल्याला सांगता येईल की सार्वजनिक कंपनीच्या फायदे आणि मर्यादा आपण याच्यामध्ये आता इथं आपण थांबूया. उरलेला भाग आपण पुढच्या लेक्चरला